11:30 ते 12च्या दरम्यानच रस्ता रोको आपला राज्यातला सुरूच झाला पाहिजे जिल्ह्यात। याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची। पूर्ण आजपासूनच तयारीला लागायचं आहे 3 मार्चची सगळ्यांनी। आणि दुपारचे लग्न मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे, तुम्ही संध्याकाळच्याला ढकलले तर ते बरं होईल। पाटील, एकीकडे तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, रास्ता रोकोचा इशारा दिला, मात्र दुसरीकडे हा इशारा दिल्यानंतरच काही जण त्याला विरोध करतात किंवा काही जण तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत। गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुणी काही बोलत नव्हतं, मात्र अचानकच हे असं का सुरू होतं? काय तुमच्यावर आरोप करणं किंवा तुम्हाला कु- नाव ठेवणं, कुणी केलंय? बावस्कर असतील, ते काय बाबा आहे का ते? त्याची माहिती आली आता कालपासून। त्याचं कशाला काढता राव? ते विकत घेतलेला आहे, तो विकत घेतलेला आहे, तो ट्रॅपमधला आहे। मी काय वाईट केलं असं? चला बोला। चूक केली? 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, त्याच्यात 1.5 कोटी मराठ्यांचा फायदा झाला। चूक केली? मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, मी चूक केली? 10% आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं, चूक केली? लोकांचे 33-34 तपासायला लावले, माझा मराठा समाज एक केला, चूक केली मी? मी काय केलं? मी नाव ठेवण्यासारखं केलं काय? मायबाप मानायला लागलो जनतेला। नाही म्हणायला पाहिजे की मी मायबाप नाही म्हणायला पाहिजे की यांना? आई बहीण नाही म्हणायला पाहिजे का? तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू बलात्कार करतो दोन महिलांवरती, असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले। मी आई नाही म्हणायला पाहिजे का? बहीण नाही म्हणायला पाहिजे का? असं म्हणणं आहे का तो? नाही काय, ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा, आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा। कारण ज्या कोणची त्या महिलांचा विनयभंग झालाय, तिचं मॅटर दाबलं गेलंय, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल, असं त्याला सांगितलं। आणि ते बच्चू भाऊ कुठे संग येत होता? तो कोण आहे? आम्ही त्याला मोजित नाही, गिनित नाही, ते कोण आहे? अहो साधा सोपा विषय हो, साधा सोपा, ज्याला सोशल मीडियावर सुद्धा गिनित नाही कोणी, त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनल तयार झालेत घंटा घंटा बोलायसाठी। मग एवढं सरकारचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का? ज्याला कुत्रं ज्याच्यावर मुतत नाही त्याला एवढाले चॅनल उपलब्ध व्हायला लागले। तो म्हणतोय का माय हाताने तो पाणी प्याला असता तर मी मोठा झालो असतो, त्याला वाटतं मी मोठा होऊ नये, म्हणजे मी त्याला मोठं करायचं। आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो, मी ज्याच्या बरोबर होतो त्यांना मंत्री करा आता। हे स्वप्न होतं त्याचं। ज्या महिलांना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळं, महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो, त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला कोणत्या नेत्यामुळं, तिने येऊन सांगावं, तिला न्यायच मिळेल। हो, तिने येऊन सांगावं, बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला, न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची। तिला कसं मिळत नाही? त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्रीपासून, थोडं थांब म्हणा। त्याने एक शेवटी शब्द वापरलेला आहे, तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाच्या बांधवांनी। त्याने एक असा शब्द वापरलाय, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालन, एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय, न्याय देण्यासाठी मेलाय। ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाहीये। याने इतके लफडे केलेत आणि याने इतके कुटाने केलेले जणू की याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून। तर पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेला आहे तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे। आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे, फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचं। कसं मारायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे। तर जारंगीवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं। मी तुकाराम महाराजांसाठी मेलो, तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला, तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे, तू मरणारच आहेस। इतके कुटाने केलेले तू, असे लोक सांगते त्यांचे, ते मरणारच आहे म्हणे, ते मनानेच मारणार आहे। असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचं। मी काय बोललोय? काय बोललो? मी देवाला मानतो, रोज कीर्तन सुरू आहे, तिथं देवाला मानत नसतो कीर्तन सुरू असते का? विद्रोही असतो तर मानलं असतं की देवा कीर्तनाला? मी वारकरी धर्माला मानतो, म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो। तू जर महाराज आहे बुवाचे, तू जर महाराज आहे, एवढं वारकरी धर्माला घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या 10 वर्षाच्या काळात, कुठे गेलता तू? कुठे गेलता? इतकं देवांबद्दल वाईट वाईट प्रवचनं झालेली आहेत काही काही,
तेव्हा कुठे गेलता तू? तू महाराज आहे ना, तेव्हा कुठे गेलता? आणि मी काय म्हणलो, ते इथं आलं माहिती डोळे उघडत नव्हते. मला खरं बोलायचं सवय, माझे डोळे उघडत नव्हते. मी महाराज मंडळाच्याच हाताने पाणी पिलेलं आहे. नारायणगडाच्या महंतांच्या 40-50 महंत आले होते, त्यांचा सन्मान राखला. मी पाणी पिलो, मी कोणाचं ऐकलं नाही, पण त्यांचा सन्मान राखला. म्हणजे वारकरी धर्माला मानतो. हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं. मला काय माहित, माझे डोळे उघडत नव्हते. कोण आहे ते? म्हणतं मी बाबा आहे बावळटकर महाराज का काहीतरी. आणि मला लगेच ध्यानात आलं, बच्ची भाऊ संग वया घेऊन पळत होतो, तुरु 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 कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या मागं. म्हणलं येते. म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत, व्याख्या द्यायला तुम्ही येत, मग सरकार संघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही रॅलीत पायी चालणार होते, तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून? तू झोपला होता किती दिवस, आता कशाला आलो? उठ व्यासपीठात खाली होय. कारण मराठ्यांशी धोका करणारा असंच बोललं पाहिजे ना. तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं, असंच म्हणलं संत ते मला तू शिकू नको, तू खाली होय. आणि संतांबद्दल, जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत. अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घासील, कान सुद्धा धरील, माफी सुद्धा मागितली काल जगद्गुरूंबद्दल. छत्रपती आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आम्हाला? एका सेकंदाच्या आत मी जर माझ्याकडून तो झाला असेल, त्यावेळेस मला कळत नसतं. समजून घेत जा, कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत. बोलून जातो माणूस, चिडचिड असतो, त्याच्यात परेशानीत असतो. त्यात बोललो, एका धनक्यात कळायला बरोबर लगेच माफी मागितली. आणि एक दिवस मी तिथं जाऊन उपोषण सुटल्याचं पश्चाताप सुद्धा व्यक्त करत. कारण आमच्या जगद्गुरूंपुढं त्यांच्या समोर लीन होणं, त्यांना शरण जाणं काय वाईट आहे? ते का तो आहे पुढं नाही? तुला एक सांगतो, तू सरकारच्या आडून वचवच बंद कर. हा, तू नाटकं करू नको. मराठ्यात दुई त्वयाच्याने तर कवा पडूच शकत नाही. आणि माझ्या कुटुंबाबद्दल असल्या श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना, तर तुला सोपं जाणार नाही. तुला मराठीच सांगतो मी. हा, माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे. आणि तो कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती. ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल जर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो, तुला सुट्टी नाही. तुला मराठीच सांगतोय मी. तू माझ्यावर बोल, माझ्या चुका समाजाला दाखव. तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको. तू महाराज बी नाहीये, बया धरणारा तू आई मानू शकत नाही. आणि तुझ्या आईबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल, त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी? तू हे शिकवू नको आम्हाला बाकीच. तू बाकीचे तुला काय आरोप करायचे कर. तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढे तू, तर तुला सांगतो, तुला सोपं जाणार नाही. मग तू माहिती आहे, मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं? एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे, तिने ते काय केलंय म्हणून तिला. तर 40 लाख रुपये घेतलेत असंही कळालंय. ऐकू माहिती आहे मला ती. 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो, एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी. तुला एका दिवसात आणि घंटा. आणि सरकारलाही सांगतो, आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो, तुमच्यामुळं, तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षात वाटलं होणार आहे. अरे सलाईन कम पळायला लागली कुंकड. काढून टाकणार. त्याला लय नियतवान माणूस लागतो. महाराज लावून घ्यायला लय नियतवान माणूस लागतो. आणि महाराजासाठी मरणं, जगद्गुरूंसाठी मरणं, छत्रपतींसाठी मरणं, इदून तिदूनची नियत चांगली लागती. तो मरण जवळ आले म्हणून त्यांचं नाव घेऊन मरणार, मग लोक तुला पूजणार असं म्हणायचं. तुला संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द केला माणूस. आरक्षणाला विरोध करणारा जर इतका बोलला असता तर आरक्षण मिळालं असतं. त्यांच्या विरोधात बोल, मी मराठ्यांसाठी काम करतो, मला काय बोलतो तो बावळटकर. दुसरा शब्द आहे त्याचा संजय राऊत सारखा रोज मी बोलतोय. हाय का नाही राजकारण्याच्या? संजय राऊतचा काय संबंध आला इथं? संजय राऊत जणून 10 बोलतो आणि मी 11 बोलतो. मी जातीसाठी बोलतो. मी रोज घंट्याला बोलून तुला काय नीट आहे बा?
बरं मी रोज संजय राऊत सारखा बोलतो तर काय बोलतो, मराठ्याला न्याय आधी, तो म्हण नाही मी नाही म्हणायला पाहिजे, याचा अर्थ ही सरकारची सुपारी आहे का नाही? सरकारची सुपारी आहे का नाही? तो कोण सांगणारा? हे सगळं हे सगळं नियोजित आहे. घेऊन आलाय. लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले, खरं असू शकतं, मग आरोप नाही लोकांचा आहे. त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात, यांनी विनय भंग केला आमच्या गावात, आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजांचं नाव लावायचं बरं? पूर्ण करणारा आणि आमचं ऐकत नाही, त्याला अक्कल नाही. तुला ऐकत नाही म्हणून मला अक्कल नाही, आणि मला अक्कल नाही तर 1.5 करोड मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळालं आतापर्यंत? मराठ्यांवरचा अन्याय बंद कसं काय झाला? जातीवाद कमी कसं काय झाला? जे ओबीसीचं आरक्षण देणार नव्हते मग तो सासरवाडी कुडली आहे, तुला बी लेकरं आहेत, मग ते बी काय काय करतेत लोक, सगळं काढायला लागले. तू कशाला नालायकपणा करायला लागला? तुला मग एवढी सूच नाही, फक्त बाकी नाही. संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली, तू सरळ बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिनधास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. त्यांच्याबद्दलची मी माफी मागितली, त्यांच्या पुढं मला काय नाक राखडायचं, काय जगद्गुरू पुढं करायचं? मी एक छोटा भक्त आहे त्यांचा. हा, मी शरण जाईल, मला काय करायचं करी. त्यांच्या आडून तो बोलायचं नाही. सरकारकडून तू सरळ बोल, मला काय बोलायचं. दुसरं कुटुंबावर इथून पुढे जर शब्द बी काढा तो, तुला सोपं जाणार. तुला सरळ सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल तू सर नाही करू शकत. माझ्या कुटुंबाची, त्यांच्या नकाची बी सर नाही करू शकत. ते कुणी बोलल्याशिवाय बोलत नाहीत. आणि मीडियाच्या बांधवाला विनंती माझी, मी पहिल्यापासून सांगतोय, कुटुंबाला विचारत जाऊ नका. ते भावनिक आहेत बिचारे. हा, ते समाजासाठी पण भावनिक आहेत, आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी पण भावनिक आहेत. असल्या नालायकाला काय कळणार आहे कुटुंब म्हणजे काय? ज्याला माता बहिणीचाच तो विनय भंग करतो, याला आई काय कळणार आहे? स्वतःची बहीण तरी याला काय कळणार आहे? याला लोकांच्या भावना, समाजाच्या भावना कळू शकत नाहीत. याला बच्चू कडू संपवायचे. याने एका नेते सुपारी घेतली, याच्यामध्ये शिंदे साहेबाचा बी प्रवक्ता आहे. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे, पण सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाल्या, सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे यांचा. आणि ह्या असल्या चिल्लर लोकांमुळं, भांडगुळामुळं ह्या महाराज नावाला डाग लावायला लागले. ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे. सरकारला डाग लावावं लागले. मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. बरं, ट्रॅप रचायला मी केलंच काय? मला हे कळत नाही, मी काय वाईट केलं? काहीच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, याच्यावर मला प्रश्न विचारू नका. इतक्या नालायक हे महाराजच नाही. कारण देऊचे, आळंदीचे महाराज लोक सुद्धा आता सगळा खूप पुरा, मी बोलायला नाही पाहिजे आत्ताची पुरं येऊस तर, सगळेजण त्याच्यावरती पुरावे देणार आहे. कोणत्या दर्यावर हे, कोणत्या डोंगरावर का कशावरती, तिकडचे सुद्धा निरोप आलेत की कोणत्या दर्यावर नाही येन, कोणत्या डोंगरावर नाही येन, याचा संस्थानाशी भंडारदाऱ्याचा काही संबंध बी नाही. हे विनाकारण नावाखाली पैसे जमा करतो इकडं. इतकं मूर्ख आहे. बच्चे भाऊनी असली नालायक अवलाद जवळ धरलीच कस काय होती? याच्याबद्दल मला प्रश्नच विचारू नका. याला घेऊ सरकारचं ट्रॅप मधला आहे, सरकारने याला पुढे घातलेलं आहे. त्याच्यामुळे याला काय बोलायचं बोलू द्या. फक्त याने 2 विषयात बोलायचं नाही म्हणजे नाही. जगद्गुरूंचे आडून याने सरकारला मोठं करायचं आणि समाजाला बदनाम करायचा धंदा बंद करायचा, आणि त्या महाराज नावाला याने डाग लावायचा नाही, आणि माझ्या कुटुंबावर तर अजिबात याने बोलायचं. हा, मला आंदोलन फिंदोलन काही कळणार नाही. मग आमच्या त्या आम्हाला माहिती आहे. तुला काय माहिती आहे? तू इकडं कोणाचं चोळून खायचं, तुला बिनधास्त खायचो. आम्हाला नाही देणं घेणं त्याची. तुला माझ्यावर काय बोलायचं बोल, मी खंबीर आहे. तुला उत्तर सुद्धा देणार नाही. तो लायकी सुद्धा नाही रे मी बोलायचं तुझ्यावर. तू लायकी सुद्धा नाही. फक्त तू तुकाराम महाराज आडवे आणलेस याच्यात म्हणून. प्रकाश शेंडगे असे म्हणते की जरांगे पाटील जर आंदोलनाची भाषा करत असतील, कायदा हाती घेणार असतील, तर आमची सरकारला विनंती आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की कायदा हाती घेणाऱ्याला सरकार जसं तसं उत्तर देईल. नेत्यांना मतदान करण्यापासून ते मागण्यापासून रोखणारे जरांगे पाटील कोण, असं प्रकाश शेंडगे म्हणतो.
कायदा आम्ही हातात घेतला नाही, कायदा आम्ही हातात घेणार बी नाहीत, पण मागणीपासून एक इंच बी हटणार नाही. विखे पाटील असं म्हटले की जरांगे पाटलांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे, परंतु ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत. तुम्हीच ठरणार आहेत म्हणा. तुम्ही कोणाला पुढं घातलंय हे मला माहिती. तुमचं नाव नका घ्यायला लोक. हा, ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी दवाखान्यात तुम्हीच आले होते. हो, या प्रमाणपत्राला बाधा नाही तुम्हीच बोलले होते. आणि विखे पाटील साहेब, तुमच्याकडून अपेक्षा नाही, तुम्ही मोठे नेते. तुमच्या वडिलांचं योगदान आहे या महाराष्ट्रासाठी. सरकारला वाचवण्यासाठी काही बोलू नका. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो. ट्रॅपमध्ये कोणते नेते मंत्री आहेत माहिती आहे आम्हाला. चळवळ आमची संपत नाही. तुम्ही संपवण्याचा घाट घातलेला आहे. तुम्ही माणसं पेरले 16-17 जण तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी. सगळ्याला सगळं माहिती आहे. मग तुम्ही फक्त हे गोडीनं आणि व्यवस्थित आंदोलन हाताळा. नाटकं नका करू. व्यवस्थित हाताळा आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. मराठा तुम्हाला सुद्धा डोक्यावर घेऊन नाच. काड्या करू नका. तुमच्या वडिलांचं त्याचं मोठं योगदान आहे. मुद्दाम तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो. हा, मला राजकारण करायचं नाही म्हणून तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल ही करा. चळवळ मोडायच्या भानगडीत पडू नका. मी मोडणार नाही, तुम्ही मोडणार आहे चळवळ. आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. या कालच्या प्रकरणापासून सुद्धा हे तुमच्या जिल्ह्यातलं उभं राहिलंय बावळटकर. कोण हे? भंगार बोच्याचं कुंकडून आलं. महाराज नावाला कलंक अवलादी. काही बोलतोय कुंकड. पण असे पाठबळ पुरायचे शिकलात काय तुम्ही? हे शिकविता तुम्ही लोकांना, कार्यकर्त्यांना, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना हे शिकविता का तुम्ही आंदोलन मोडायसाठी? तुम्ही येडे समजता का मराठ्याला? मराठे तुमच्या विरोधात जाऊ देऊ नका. पाटील साहेब, सकाळपासून आम्ही तुमची तब्येत बघतोय. तुम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही. तुम्हाला 2 घर धरून अक्षरशः घेऊन गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या तब्येतीला घेऊन बोलताना थांबले नाहीत. मला समाजच महत्वाचा आहे ना. तेच म्हणतो ना मी. सरकारचं म्हणणं काय आहे? येणे 10% आता स्वीकारावं. जसं आता विखे पाटील म्हणले तसं. नसता चळवळ संपविणारी मी, याचा अर्थ उलटा करायचा. हे चळवळ संपविणार नाहीत, हे असं करणार आहेत. यांचं म्हणणं आहे 10% घ्या. नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठले ते बावळटकर तसे उठणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात. याचा अर्थ असा आहे, म्हणजे सरकार जाणून बुजून तुमच्या उठविणार. तब्येतीचं तर देणं घेणंच नाही. मी मराठ्यांसाठी आणखी लढतो ओबीसीतून आरक्षणासाठी. पुन्हा बाजी लावली मी. मला काय हलवत येत ना, मला माहिती आहे, डॉक्टरला माहिती आहे. आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती. हे यांना सहन होत नाही. यांना वाटतं ओबीसीतून आरक्षण आता ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला लागणार आहे. मग याला तेच स्वीकारायला लावायचं. मग ट्रॅप रचिलाय हे असल्या नालायकांच्या हाताने, हे 2-4 जणांच्या, की ह्यो असंच म्हणतो, संताल तसंच म्हणतो. तुला म्हणलोय रे, संताल नाही म्हणलो. तू शिकू नको म्हणलोय. वारकरी धर्माला मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी. पाटील साहेब, तुमची तब्येत चांगली असली पाहिजे, हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल म्हणजे विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे, लक्षात घेतलेलं नाही. किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला चालता देखील येत नव्हतं. मग सरकारने आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे. त्यांची तब्येतीकडे लक्ष नाहीये माझ्या. त्यांचं लक्ष हे यांनी 10% स्वीकारावं हा म्हणावं. समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे त्यांची. जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही. ह्यो जर म्हणला 10% मान्य, तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील. आणि ह्यो जर 10% ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करण म्हणणार असला, तर त्याच्या जवळचे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक 16-17 जण तयार केले त्यांनी, हे मराठ्यांना सांगतो मी. तुम्ही याच्या विरोधात बोला, याला बदनाम करायला सुरुवात करा. आणि मग ही कालची सुरुवात आहे. तुला काय पाहिजे? मीडिया पाहिजे का? चल निघ मुंबईला, 1 मिनिटात तयारी. 1 मिनिटात तयारी. कालचं मराठ्यांसाठी उदाहरण. 1 मिनिटात, ज्याला सोशल मीडियावर कुत्रंही चिरीत नाही,
तो माणूस एकाएकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाले व्यासपीठ चॅनलचे त्याच्यासाठी उभा राहिलेत. लहान व्यासपीठ नाही ती मुंबईतली, हे चॅनलचे व्यासपीठ उभा राहिले डायरेक्ट त्याच्यासाठी. हे ट्रॅप आहे. मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरिबाचं. मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी. मी पोट महापूर हात वाढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडतोय. तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही. परत शेवटी काय म्हणताय ते, त्याला म्हणता अक्कलच नाही. आणि परत शेवटी काय म्हणतो, तेवढं शातिर आहे. अरे तू कोणचं तरी एक बोल, म्हणजे एक कोण हुशार आहे म्हणतो. किती नालायक आहे तू. कोणची पायदाश यार तू ही, कोणची पायदाश यार तू ही. तू इतका मूर्ख. महाराज नाव घेऊन जाल. मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला, म्हणजे माझ्या जातीला संपवायला. आणि तू मरणार आहेस. तू म्हणतो मी मला मारणार आहेत. तू मरणार आहेस. मारणार नाही तुला कोणी. फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलाय. तुकाराम महाराजांना न्याय द्यायसाठी. आम खबीर येत ना महाराजांना न्याय द्यायला. बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी. आमची पायदास कशाला आहे. कोणात हिंमत आहे ना देशात तुकाराम महाराजांबद्दल, जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा. आम्ही छातीचा कोट करतो ना. तू कोणचा बोच्याचा महाराज रे. दर्पण जाऊ नये. बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू. तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे. कशाला जन्माला त्यांच्या पोटी असले अवलाद जन्मू नये. त्या आईबापांनी याला शिकवा. त्याच्या आईबापाने त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली अवलाद. मराठी एक झालेला बोलतो तू. ज्याने मराठी एक केले, ज्याने मराठ्यांना न्याय दिला, ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, 24 घंटे घराच्या बाहेर. साहेब मी, तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील. गोवाधडी सोडून आला अशी गोवाधडीत मुतो तूच घरात. मी 24 घंटे 6 महिने झाले या मराठीचे लेकरं मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर. आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव, माझ्या मराठा समाजाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल. आणि तो बोलाव. तुला 2 गोष्टी सोड नाही भाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला सांगितलं याची बदनामी कर, याला 10% स्वीकारायला लाव. फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही. मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन, ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी, ती तुला कोणची लागायची ती 25 का 35 हजाराची ती पी. नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून. एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात. तू ते नीट होय. मला देणं घेणं नाही. आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला, आजच्या नंतर याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असले. फक्त त्यांनी सरकारची जी सुपारी घेतली, आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं आहे. बदनाम करायचं. मराठा ठरविल. तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलं तर मराठा समाज मला बाजू सरकीन. एका सेकंदात मी बाजू सरकवतो. तू जर मराठ्यांसाठी काम केलंय तर इतक्या वर्ष तू मराठ्यांच्या विरोधात बोलणाराच विषय का बोलणार नाही. तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोलला असता तर मराठ्यानं तुला डोक्यावर घेतला असतं. ह्याच मराठ्यानं तुला डोक्यावर घेतला असतं. उलट आता तुला पायाखाली कुचायला लागलेत. कमेंट वाचतो तू खाली काय आहे ती खाली वाच ना. आणि तो लय पुरावे येणार आहेत जणून माझ्याकडे, असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी. तो इतके पुरावे येणार आहेत माझ्याकडे की लई. तुझ्या 4 पोरांचा उल्लेख केलाय ना की ते मी कोणाचं वाटोळ केलं, ते सुद्धा रात्री इथं आलती तो हिशोब चुकता करायला. पण मी म्हणलं सोडून द्या रे, असल्याला नका घेऊन. ह्यो सरकारचे पैसे घेऊन बोलणारच. तो बिनधास्त बोल कवर बोल. फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, कारण महाराज शब्दाला डाग लागल. जेवढी महाराज मंडळी तू यामुळे बदनाम होईल. त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा. कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण, जगद्गुरूंपुढं. त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं. कारण तू बलात्कार करणार आहेस, त्याला महाराज नाव शोभत नाही. तुम्ही सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा घेऊन लढाई लढताय, परंतु शंभूराज देसाई असं म्हटले की सगळे सोयरे याबाबत 6 लाख हरकती आल्या आहेत आणि त्यावर कोर्टात हरकत घेतली ते रद्द होऊ शकतं. त्यामुळे सरकारचे त्याच्यावर अभ्यास चालू आहे. नाही हरकत नाही ना, त्यांनी अभ्यास करावा. राजे साहेबांना बी याबद्दल माहिती आहे सगळं. शंभूराजे साहेबांना सुद्धा माहिती आहे याबद्दल. सगळा सोयरा किती ताकदीनं घेतलेला आहे त्याच्यावरती 15 दिवस सरकारच्या लोकांनी अभ्यास केलेला आहे. आता अभ्यास करायची गरज नाही. सरकारच्या लोकांना अभ्यास केलेला आहे, तेव्हाच तो शब्द त्यांनी बाहेर काढलेला आहे. हे राजे साहेबांना मी आठवण करून देतो. त्याच्या अगोदर जजेसनं याच्यावरती अभ्यास केलेला आहे. हरकती येत असते. आता हरकतीचं काही विषय नाही. मोठ्या मनानं फक्त मराठ्यांना देऊन टाका. मराठे
तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. हरकती बऱ्याच प्रकरणात आलेल्या आहेत. मग बऱ्याचशा छत्रपती संभाजीराजे नावांबद्दल असेल, अहिल्यादेवी होळकर नावांबद्दल असेल, अहमदनगरच्या धाराशिवबद्दल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांना नाव द्यायचं त्यावेळेचे असेल, असे तुम्हाला हजारो सांगेन मी. ए आर अंतुले साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला होता त्याच्याबद्दल असेल. जे जे निर्णय बदलायलेत आत्तापर्यंत आणखीन त्याला जोडा आता तुम्ही, ते सगळ्यांबद्दल हरकती आलेल्या. द्यायचं का नाही हा अधिकार सरकारचा असतो. बरं पाटील, दीपक केसरकर म्हणतात की जरांगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय, मोठा इशारा दिला, त्यांना असं वाटतं की तुम्ही जे इशारे म्हणजे देताय त्याचा परिणाम कुठेतरी समाजावर होईल. मात्र तुम्ही काही प्रक्रिया समजून न घेता तातडीनं मागताय असताना म्हणायचं. केसरकर सरांनी समजून सांगावी प्रक्रिया. काय काय त्यांचे मंत्री तिकडूनच राहणं आणतात. मराठ्याला काय माहित काय प्रक्रिया, येऊन सांगा इथं. काय चुकीचं आहे आता? येऊन सांगा समाजाला काय प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला आमची प्रक्रिया सांगतो, पटलं तर हो म्हणा. आणि विशेष करून हे मात्र जाऊ द्या, मी सांगतो हे विषय सांगायचं राहिला. त्या दिवशी आमदार मंत्री येणार आहेत 1 तारखेला मार्चला. त्या दिवशी मंत्री महोदयांनी सुद्धा सगळ्यांनी यावं. आता ते तर आता आमदारात मोडते ते आमदार मंत्र्यात आता यावं त्यांनी सगळ्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी. पण आता सगळ्यांनाच आवाहन केलंय ना आम्ही, कारण आम्हाला बोलायचंय त्यांच्याशी. काहीही म्हणलं जाणार नाही त्यांना, काहीही समाजाकडून. ही पूर्ण खात्री आहे मुंबई पासून आंतरवालीपर्यंतची आपली. कोणीही, फक्त ते सगळे आल्यामुळं मेसेज चांगला जाईल की 1 तारखेची जी राजकीय पक्षांची बैठक आहे आंतरवाली, मोठ्या मनानं सगळे मंत्री, मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत, माझे आमदारांपासून सगळे आलेत. खूप चांगला मेसेज जाईल. आम्ही तुमच्या नावानं खुर्च्या लावून ठेवणार आहे तिथं. 288 विधान परिषदेची जी असतील ती आणि खासदार सगळ्यांच्या नावं टाकून इथं खुर्च्या लावून ठेवलेल्या असणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते म्हणतात ते कोण आहेत? नाही ते बघूयात ना. ह्यो जर गप नाही बसला, मग कसं असतं, मग धोरण वेगळे. याच्यासारखं नाही माझं. सरकारने बोलायचं सांगितलं, सुपारी दिली म्हणून भाडा बोलायचं आणि जरांगे बदनाम करायचा. मग तसं नसतं. ती कोण प्रवक्ता आहे तुम्ही मला विचारताय ना, त्या प्रवक्त्याने त्याला गप करणे, ते गप नाही केला तर याला शिंदे साहेब संपवायचेत असा अर्थ काढून मी त्याचं नाव बाहेर काढणार. मग इथून मागं मी तच केले. मागं सुद्धा ट्रॅप होता, ह्यो पायी चालत होतो आपण, त्याच्या आधीचा ट्रॅप ह्यो 20-25 जणांना दिलेला ट्रॅप होता. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही करायचं. पण त्यावेळेस सांगितलं, मला माहीत झालं नेमकं याच्या मागे कोण मंत्री. मी सांगितलं तुमच्या मागले माहीत झाले, हे बंद करा मराठ्यांना बदनाम करायचं. त्यांनी ओळखीला आपलं नाव येऊ शकतं, याला माहीत होऊ शकतं. कारण कशामुळे माहीत होतं हे बी सांगतो मी तुम्हाला. त्या मंत्र्यांजवळ हिंडणारे सगळे त्यांचेच नाहीत. ते काही समाजावर प्रेम करणार आहेत, काही मायावर प्रेम करणार. ते हळू सांगतात असं ठरलंय हो. म्हणून मंत्र्यांना नाही माहिती की आपलं झकमारा कोणीतरी सांगतंय त्याला. तसं तो प्रवक्ता कोणी शिंदे साहेबाचा हे बी माहीत झालाय. बडा नेता ह्या बावळटकरच्या मागं कोणी हे माहीत झालाय. याच्यात कोणाकोणाचा रोल आहे, तो कोणाबरोबर येत होता, त्यांचा काय रोल हे माहीत झाले. तो गप बसला तर त्याचं नाव, कारण ह्यो तरी त्यालाच उचकितोयच म्हणून त्याचं नाव समाजापुढे त्या प्रवक्त्याचं आणण्याची. कारण त्या प्रवक्त्यामुळे मुख्यमंत्री बदनाम होणार आहेत. मुख्यमंत्री समाजातून उठणार आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा समाजातून उठणार आहेत. कारण हे त्यांनी रचले. मोठा हात असल्याशिवाय चॅनलचे एवढे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकत नाहीत. तुम्ही पाहता विरोध वाढत चाललाय. संगीता वानखेडे नावाची एक स्त्री आहे, ती सुद्धा विरोध करते की पाटलांनी मला कधी विचारलं नाही, मला बरोबर शिव्या देण्यात आल्या होत्या, समाज त्रास देत होता, इतर समाज त्रास द्यायचे. नाही ते मला माहित नाही. त्यांना त्रास झाला असेल तर त्यांना त्रास देणारा हिशोब होईल ना. असं कसं? त्यांनाच नाही, मी मागच सांगितलेलं आहे. महाराज लोकांना सुद्धा त्रास दिलेला आहे मधल्या काळात. त्यांनी पाठबळ दिलं म्हणून. आता आम्ही आंदोलनात गुंतलेलो आहे सध्या, हे समजून घ्यायचं. महाराज मंडळीने घेतलं तसं मराठा समाजाने समजून घ्यायचं. तोवर त्रास सहन करायचा. मी करतोय. मला सुद्धा शिव्या दिल्या, तुम्हालाच नाही. तुम्ही काय नवसाचे नाही ते एकटी, मला सुद्धा दिल्यात का तुमची, काल बी दिल्यात. मग सहन करायचं, अंमलबजावणी नुसतं. महाराज मंडळीला ज्यांनी त्रास दिला त्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे 100%. महाराजांना सुद्धा उघड पडू देण्याला जाणार नाही. आणि ज्या ज्या कार्यकर्त्याला त्रास झालाय, तुम्ही आता नाव घेतलं त्यांच्यास, त्यांना त्रास दिला त्यांचा हिशोब होणार. पण आज ती वेळ नाही.
आज समाजाचं आंदोलन उचलून धरण्याचे त्याच्यात वेळ घातला तर आंदोलनाची दिशा बदलन. एवढं तरी डोकं मराठ्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाव ठेवणाऱ्याला असलं पाहिजे. दिशा बदलन आणि वेगळं वळण लागल. एकदा हे सगळ्या सोयऱ्यांचं होऊ द्या. एकदा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्या. मराठे मोकळे झाले, आम्ही मोकळे झालो. त्रास देणाराचा हिशोब क्लिअर होणार. नुसतंच काहीतरी सोशल मीडिया हातात दे म्हणून बराळायचं म्हणून बोलायचं. लय शहाणपणा असल्यासारखं भूमिका नाही निभवायची. लयच अतिशहाणे मला लय ज्ञानी नाही वागायचं. तुमच्या मग ह्या फटकळपणामुळेच तुम्हाला कुणीच जवळ करी नाही. थोडं विचारपूर्वक वागायचं. याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं. तो या बाजून कोण येईन रे? मग कोणाला तरी एकाला धरून राहावं लागतं, कोणाला तरी बोलावं लागतं. याच्यावर उचक, त्याच्यावर उचक. तुला मोठं लागून गेले का तुम्ही कुणी? त्याने आकपाखड केले नसतं होत. ते समजून सांगावं लागतं. मला इथं त्रास झालाय, हे जाणून बुजून दिलाय. मराठीच्या ताकद आहे ना नीट करायला त्यांच्यात. पण तुम्ही वाचा 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 बोलाता. त्यांनी लोकांना वाटतं हे गेलेले आहेत कामातून. मापात सांगायचं, समजून सांगायचं. तरी शब्द आहे आपला. महाराष्ट्रातल्या ज्याला ज्याला त्रास झालेला आहे आणि ज्याने दिला त्याचा हिशोब क्लिअर होणार आहे. पण ती आज वेळ नाही. आजचं आंदोलन हे समाजाच्या हितासाठीच चालावं. समाजाच्या हितासाठीच चालावं. आपल्या हितासाठी चाललं तर त्या आंदोलनाची दिशा बदलत असते. मला शा दिल्या तर मी जर मराठ्याला म्हणलो मग त्याच्याकडे बघा रे, बदलली ना दिशा. दिशा बदलायची नसते स्वतःच्या स्वार्थासाठी. तसं तुम्हाला त्रास झाला असेल, सध्या नको. सध्या आरक्षण मिळू द्या. एकदा हिशोब होणार क्लिअर. ज्या मराठ्यांच्या कार्यकर्त्याला त्रास झालाय ना त्यांचा सगळा हिशोब क्लिअर होणार. आणि महाराज मंडळीला एका शब्दात त्यावेळी सांगितलं 1.5 महिन्यापूर्वी, तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती, पण आज जर आम्ही बोललो दिशा बदलत, त्रास सहन करा या जातीसाठी तुम्ही. त्यांनी मान्य केलं, करतो आम्ही त्रास सहन. पण त्यांना शब्द दिलेला तुम्हाला ज्याने ज्याने त्रास दिलाय फोन लावून फेसबुक व्हॉट्सअपवर त्याचा हिशोबच क्लिअर करणार आम्ही. तुमच्या बाजूनं महाराज मंडळीच्या बाजूनं ताकदीनं आम्ही उभा राहणार. 1.5 महिन्यापूर्वी शब्द दिलेला आपण त्यांना. पाटील, तुम्ही 10% स्वीकारलं नाही याचा एक राग आहे का? किंवा त्यानंतर तुम्ही ज्या मागण्या मांडल्या आहेत, तुम्ही जे काही आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यानंतर ही ट्रॅप जो आहे तो अधिक सक्रिय झालाय का? हो, त्यांना राग सरकारला कोणचा आहे? मी हे 10% हो म्हणावं आणि समाजावर हे बळच लादावं. आणि तुम्ही काय ज्या मागण्या केल्यात त्या आम्हाला द्यायच्या नाही आहेत असा याचा अर्थ होतो. आणि आम्ही तर त्याच घेणार आहेत. आणि तो राग आहे म्हणून यांनी ट्रॅप सुरू केला. मला ह्या ट्रॅपनी फापणी काय होत नाही, काय होत नाही. मला माहिती 20 जण बोलणारच. 3 जण बोलून झाले त्याच्या आधी. ह्यो 4था आहे. आणखी 16-17 जण राहिले तेही बोलणार आहेत. मी चुकीचं काही करतच नाही. माझ्या समाजासाठी ओबीसीतून आणि सगळ्या स्वराचं आरक्षण मागतोय. काय चुकीचं बोलतो? याचा त्रास व्हायला लागलाय. हजारो पोरावर केस झाल्या, त्यांचं काहीच रडणं नाहीये. मग तुम्हाला उली तिली कोणी बोललं इतर म्हणून तुम्हाला काय लगे एवढंही झालं? सहन करा ना, मिळूस तर. मिळाल्यावर बघू ना. हे यावल्याचं ते गप्प बसलो का नाही? माझ्या तर कुटुंबापर्यंत गेले यावल्याचं. गेलाय का नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती. तरी मी माझ्या स्वार्थासाठी समाजाचा वापर नाही केला. मग तुम्ही बी त्रास सहन करा ना जरा समाजासाठी. जमाना काय घेऊन बदला, हिशोब क्लिअर होईल. त्याच्यात हजारो पोरावर केसेस झाल्यात तरी पोरं सहन करतात आज समाजासाठी. एकही आगपाखड करत नाही. हजारो राज्यात केसेस झाल्यात. ते म्हणते जातीसाठी झाली, बघू आरक्षण मिळाल्यावर. याला म्हणतात मराठ्यासाठी आंदोलक. काही असली माझ्या हाताने पण नाही पेलं, सरकारचं ते बावलटकर आणलंय कुठून येडपट बसायचं ती. आणि माझ्या हाताने पण नाही पेला, मग पेला असतात मी मोठं झालो. तू मोठं व्हायसाठी आलो झक मारायला इकडं तिकडं. चांगलं कीर्तन सांग ना, गाथा वाचव, मोठा महाराज होय, चांगलं काम कर जातीसाठी. आई बहिणीला छेडितो, तू मोठा होतो का? आणि ते आई बहिणीला छेडलेलं पाप धुवून जायसाठी महाराज लावलो तो मधी, तो ह्या नावाच्या मधी. आई बापाने याला घराच्या बाहेर काढा पाहिजे. असली पैदाच घराच्या बाहेर हाकलून द्यायला. हे मारणारच येईन. लई उच केले जणू लोकांचे. फक्त ह्या नावाखाली मारायचं याला. आम्ही नाही मारित त्याला, तेच मारणार आहे. महाराजांनी असा देखील आरोप केला, तुम्हाला एक फोन आला आणि तुम्ही आंदोलन सुरू केलं, सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरू आहे असं. त्याला काय अक्कल आहे का? त्याला काय अक्कल आहे का? अरे कोणाचा फोन आला ना, एक काम करा ना. मग सगळे ट्रॅपवर आहेत फोन माझ्या शेजारचे, तुमच्या सहित पत्रकार असून बी माझ्या संग काय बोलावता, तुम्ही मला काही ज्ञान शिकता का? तसे माये बी 100-150.
काढ की. तो आता बापच झालाय तो सरकारचा सध्या. आता 2-4 दिवसासाठी फक्त मीडियावर बोलायला सांगितले तुला. मग आता यंत्रणा कोणाच्या हातात आहे? सायबर क्राईमला काढायला लावा. मला जर एखादा नेता म्हणला ना तू आंदोलन कर, या क्षणाला उठतो मी इथून, या क्षणाला उठतो. काय पाहिजे आणखी? काय तो काय शब्द बोलावा बिट्यानू. मी म्हणतो याला सरकार मोठं करणार आहे आणि याला कुचिणार बी. बघ म्हणा तो होतय का नाही. तू आपला शब्द ध्यानात ठेवतो. तो वापर करायचा वापर करणार तर मुंडक्यावर आपटणार असं वरून टांगड्याला धरून खाली. बघ तू मग हा शब्द ध्यानात ठेवतो. तो उलट मराठ्याच्या बाजून पाहिजे होता तू जर मराठ्यासाठी काम केलं तर. आणि तो बलात्काराचे पाप धुवायसाठी माझ्यावर आरोप करायला लागला काय तू? येड पडतोय दलिंदर जाऊन सगळ्या दुनियाचं तू. पाटील, आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी अशा लोकांना जाणीवपूर्वक पेरलं जातंय का किंवा हे होतंय का? आंदोलन भरकटत नसतं. मी मायबाप मानलंय, यांना मायबापच मानलंय, ते मला पोरग मानलंय. आणि मी वाईटच काय केलं त्यांच्या नजरेसमोर म्हणून ते मला सोडणार आहेत. त्यांना सरळ दिसतं नाही काय वाईट केलंय. 1.5 करोड लोकांना आतापर्यंत न्याय दिलाय. मराठ्यांवरची जी दहशत होती ती पुरी निघून गेली. 3री गोष्ट मराठी एक झाली. 4थी गोष्ट आयोग वाढला. 5वी गोष्ट 10% आरक्षण बी मिळालं. ज्याला घ्यायचं त्याला व्हायला पण मिळालंयच. मुलींना मोफत शिक्षण झाले. कित्येक तरी पोरांना नोकऱ्या लावल्यात. मी ते ईबीसीतून बाहेर काढलेल्याला 63,000 शिक्षकांचा प्रश्न सोडलाय. अरे माझ्या ध्यानात सुद्धा नाही इतकं कामं केलेत. कोपर्डीत अर्ज सुद्धा करायला लावलाय. कैतेक सांगावं मलाच मायात लक्षात नाही. हे वाईट काम केलं का मी? आणि तू सांगत होती चांगलं आहे का? माझ्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं. मी मोठा झालो पाहिजे. तू मोठा व्हायसाठी पाणी प्यायचं का मी? हे ट्रॅप आहे का? आणि हे बोलणार तू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून त्यांचा आसरा घेऊन. एवढ्या मोठ्या जगद्गुरूचा आसरा तू घेणार मराठी संपवायसाठी आणि सरकारचं ऐकायसाठी. सरकारने 10% मी मान्य करावं म्हणून तू एवढा मोठा आसरा घेणार. काय नालक पायदा जन्मल्या आई बापाच्या पोटी तू. पण या लोकांना काय सल्ला द्या? काय सल्ला फल्ला काय नाही. फक्त जगद्गुरूंच्या आडून सरकारचं स्वप्न तो साकार करायचं नाही. तू सरळ बोल माझ्यावर. आणि ते आरोप करणार आहे मला माहिती कवर. हे आंदोलन सगळ्या सोयऱ्याबाबत सुरू आहे. मी उद्या म्हणून द्या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आंदोलन नाही करायचं. शिव परदिशीच बंद झाला पाहिजे. कारण ट्रॅपच संपला. याचा अर्थ होतो 10% स्वीकारलं. आणि मी तर तुला सांगतो, मी तर भरसूर हटत नाही बरं ओबीसीच घेतल्याशिवाय. तुलाच नाही सरकारला सांगतो. तुला ज्या बापाने उभा केला ना, तुला बाप जो झालाय ना त्याला सांगतो ओबीसीतून घेतल्याशिवाय सुट्टीच नाही. ट्रॅप आणि फ्रेप तर मोजितच नाही मी. आणखी 16-17 जण आहेत दादा. आणि त्या 16-17च्या मागचे बी मंत्री आमदार मला माहिती आहेत कोणी. मी बी टप्प्याटप्प्यात नाव बाहेर काढणार. या क्षणाला तुम्ही म्हणताय की अजून 16-17 जण आहेत, त्यामुळे आता कट कारस्थानाची भीती तुम्हाला समोर दिसते? नाही, फक्त माझी जी अस्मिता आहे, मी ज्या समाजाला मायबाप मानतो त्यांच्या आडून लपून आणि ज्या वारकरी धर्माला मी मानतोय त्यांच्या आडून लपून माझ्यावर वार करू नका. सरळ वार कर. त्यांच्या आडून लपू नको. त्यांच्या आडून वार केला की माणूस भावनिक होत असतो की माझा वारकरी धर्म संप्रदाय बदनाम नाही झाला पाहिजे. तिथं माणूस मागं सरकत असतो. छत्रपतींच्या आडून वार करणं तिथं माणूस मागं सरकत असतो. माझा राजा बदनाम नाही झाला पाहिजे. जनतेच्या आडून बोलायचं, माझी जनता बदनाम नाही झाली पाहिजे, तिथं मी मागं सरकतो. असले वार नको करू. तुला जी सरकारची भूमिका करायची, तुझे बाप सरकारला मानले, तो हा बाप सोडून तो स्वतःचा, तर तू मान रोज, काय हरकत नाही. कारण मी वाईटच काही केलेलं नाही. तुम्ही गुन्हे मागे घेतले नाही. मागे तुम्ही एकदा बोलला होता की आम्ही देखील मग अपील करूयात, आमच्यावर देखील अन्याय झाला ह्युमन राईट्स मध्ये. बघूया देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आमचा आणखी नाही. घेते गुन्हे अंतरवालीसह महाराष्ट्राचे मागत त्यांचा शब्द आहे, घेतील ते. नाहीतर मग ओढू. आदेश देणारा सांगतो पण मुंबईतलं म्हणजे दोन्ही संघच सांगतो. स्टुडिओत मुंबईत गेलोच नाही मी. मुंबई स्टुडिओत गेलोच नाही. मला प्रश्नच नाही कळाला, पण पहिल्याच आधी उत्तर देतो. लोणावळ्यात काही झालं नाही. लोणावळ्यात रात्र होती आणि लोणावळ्यात इतका गारा होता भयानक. आणि मी असा वळकोनचा माणूस, आपल्याला नाही सहन होत. आणि तिथं नाही व्यासपीठ बोलायला. मी तिथं म्हणलो आपण समाजात चर्चा
आतलं मान्य नाही झालं ते बाहेर येऊन सांगितलं. आणि काय आता तिथं व्यासपीठ नसल्यावर चार भीतीत नाही बोलावं. आता खोली चार भीतीत नसतील केवढीची असते. आणि बरं मी तिथं मॅनेज झालो मग मागच्या दारातून घरी आलो असतो का नाही. आणि इथं उपोषणाला बसन का मग मी त्याच्यानंतर येऊन जीव जाळीन मरण काही दार. आता काय होतं माहितीये काय काय सुचलंय आत शरीरात. आधी सूचना काढली सरकारने मात्र अंमलबजावणी होत नाही. काय अडचणी असतील सरकारला तुम्हाला काय वाटतं की आधी अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करण्यासाठी अशा काहीच अडचण येत त्यांना ते 10% मराठीवर थोपवायचं आणि मी ते थोपू देत नाही म्हणून ते मला आता दुश्मन मानायला लागले. आणि दुश्मन मानून याला संपवायचं काही करून आता हे त्यांचा डाव आहे. आणि मराठीच ते संपवून देत नाहीत. त्यांचं दुसरं एक स्वप्न होतं 10% दिल्यावर या राज्यात भयंकर आमचा उदो होईल. झाला नाही. मग आता पोटदुखी राहणार ना असं काय करता. एवढं मोठं राज्य आहे एवढी मोठी प्रतिष्ठा आहे त्यांना आणि एका मराठा त्यांच्या बाजूने बोलाना. त्यांचे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्या बाजूने बोलानात. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूने गुलाल टाकीनात. अहो साहजिक अपमानच हे नाही हो. मराठ्याला ते आरक्षणच मान्य नाही. मग हे कोणामुळे तर माझ्यामुळं. मग याला आता बदनाम करा. पैसा विषय आपल्यापासून चिल्लर असतो. दुसरी गोष्ट सगळे साधनं हे सगळे ऐकण्यातले सरकारचे आहेत. मग हे उपलब्ध करून द्या त्यांना बोलून द्या बिनधास्त. मग ते आपल्याला लागले बिनधास्त बोलायला. पण चूक समाजाला दिसना ना माझी. समाज कवा माझ्यापासून लांब जाईन मग चूकच दिसत नाही. धन्यवाद चला. आणि त्याच्यावर विचारित जाऊ नका आता. ते ही आहे ते त्याला सरकारनं विकत घेऊन त्याला सुरू केलंय. आणि असं केल्यामुळं सरकार काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला. सरकार त्याच्यामुळे डॅमेज होणार आहे पुरं. आणि तो जे नेत्या संघ फिरला तो डॅमेज होणार आहे. त्या संघ कोण प्रवक्ता उभा राहिला तो बी मराठ्यांच्या नजरेतून पडणार आहे. आणि ज्या प्रवक्त्यानं आणि ज्या बड्या नेत्यानं नगरच्या त्याच्या पाठीमागे हात ठेवलाय तो नेता सुद्धा हा शेतकरी नेता बी त्याच्या मागे एकूण तरी ते बी त्यामुळं तो सरकारला 100% संपवणारी मोठी जात आहे मराठीची. ही जात तो सरकारपासून लांब घालणारे. मग सरकार करायला गेलं मला बदनाम. पैसा उडाला सरकारचा. सरकारला फायदा व्हायचा त्याच्यामुळे तोटा होईल. ही जात पुरी बाजू जाईल. म्हणून सरकारनेच उलट त्याला बाजू सरकायला पाहिजे की तू ह्यामुळे आम्हीच आता बदनाम व्हायला लागलो ते एवढ्या मोठ्या समाजात. आणि ते कोण प्रवक्ता आहे ना त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदनाम व्हायला लागले. त्या प्रवक्त्यालाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तो ह्यामुळे कशाला समाज लांब घालतो आणि त्याला कायला पुढं घातलं. म्हणून त्याचा प्रश्न विचारू नका. त्याला काय बोंबलायचं तर बोंबलून ते सरकारनं उभा केलेला आहे. सरकारला बदनाम व्हायचं असलं तर सरकार त्याला बोलायला लावी सारखं. आणि मराठा जर सरकारच्या बाजून ठेवायचा असला तर सरकार होणारे पुढचे ट्रॅप बी बंद करीन आणि याला बंद करीन. कारण माझं ट्रॅप रचण्यासारखं कामच नाही आणि मराठा समाज मला सोडून देईल असं मग कामच नाही. त्यामुळे दोन्ही स्वप्न सरकारचे कवाच पूर्ण होणार नाही. कवाच. आणि कधी न मिळणारं 75 वर्षातलं मी समाजाला कमीत कमी जीव जाळून मिळून दिले. त्यामुळे समाज आयुष्यभर बाजूला जाणार नाही आता. हे तरी लक्षात ठेवा त्यांनी. 100% लक्षात ठेवा त्यांनी सरकार. हे ट्रॅप जर त्यांना बंद करा त्याचा प्रश्न खरंच विचारू नका. त्याला बोंबलं नाही काय बोंबलायचं. ते तुकाराम महाराजांच्या आडून जर आणखीनच बोलायला लागला जगद्गुरूंच्या माध्यमातून तर महाराज मंडळी त्याच्या विरोधात जाणार आहे राज्यातील. पाटील साहेब शेवटचा प्रश्न तुम्ही नेहमी म्हणतात की पत्रकार परिषद संपले ना. मी जनरल सांगितलंय तुम्हाला. हे लाईव्ह हे बी लाईव्ह आहे का असू द्या काय चुकीचं बोलतच नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी मग हे बी ऐकलं असलं तर उपमुख्यमंत्र्याचा बी त्याच्यात एक माणूस आहे आणि मुख्यमंत्र्याचा सुद्धा माणूस आहे. ते जरा सांगतील हे कशाला तुम्ही पुढे घातलं असलं गाचपानं. सगळा मराठा समाज बाजूला चाललाय. कारण एक बडा नेता आहे नगरचा बी याच्यात. हा मग आता तो नाहीच थांबला तर मग ते काढत लागणार आहे बाहेर. प्रवक्ता मुख्यमंत्र्याचा कोणी तो बी बाहेर काढायला लागणार आहे मला. तो जर नाहीच थांबला तर. कारण हे त्यांच्याच जिल्ह्यातले आणि यांनीच हे उभा करून दिले व्यासपीठ सगळं. आणखीन 16-17 जणांना उभा करून देणार आहेत. पण याच्यातच आता जर त्यांनी समज घेतली सरकारने याच्यातच तर बरं होईल की हे 3 ट्रॅप अगोदर झाले त्याच्या गावावर 3 जण आहे तरी फायदा नाही झाला. आपण याच्यासाठी ट्रॅप रचला होता. हे आता या बुंगाऱ्याच्या माध्यमातून हे बावळटकराच्या माध्यमातून रचला होता आपण ट्रॅप. हे 10% आणि शुकाराव आणि बदनाम झाले शुकारी तर मी त्या 10% शुकारात नाही याच्यातून शहाणपण घ्यावं त्यांनी तरी हटत नाही सगळ्या सोयऱ्यांची. त्याबद्दल गोडी गुलाबीनी सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलच काय चर्चा करता येईल मार्ग काढता येईल सरकारनं करावं. हे नाटकं बंद करून टाकावं. याने काय होणार नाही. कारण मराठा समाजाच्या नजरेत माझी चूक नाही.
मीडियाच्या माध्यमातून किती चूक दाखवलं तरी माझा मराठा समाज ते मान्य करत नाही, मी बी नाही, कारण मी चुकलेलोच नाही. त्यामुळं मराठा समाजाला खूप मिळालेलं आहे. मराठा समाज माझा मायबाप माझ्यापासून लांब जात नाही. सरकारने ते प्रयत्न करून सरकारनेच उलट संपू नये आणि मराठा समाज त्यांच्यापासून लांब जाईन असं वागू नये. मुख्यमंत्र्यानं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा वागूच नाही. त्यांनी सरळ सरळ असं वागावं, सरळ सरळ, की गोडी गुलाबीने आपल्याला याच्यात कसा सगळ्या सोयऱ्यात मार्ग काढता येईल, म्हणजे मराठा समाज आपल्यापासून बाजू जाणार. असलं पेरून मराठा समाज मला कव्हा लांब करायचं बरं? असले बाबा पुढं घालून, ती का बाबा आहे का बलात्कार करतो ह्यो? त्याच्या गावातले लोक सांगत येत आणि याने महाराज नाव लावलंय. महाराजाला कलंक आहे ना त्या नावाला. असले सरकारनं पुढं घालून मराठा समाज जास्त रोष व्हायला लागला. म्हणून असले बाबा, त्यांना वाटलं असेल बाबा घातल्यामुळं तरी सहानुभूती तयार होऊन पटल. किंवा बाबाच नाही हो, हे छेडछाडी, बलात्कार, कुटाने, भानगडी करून, जागा हडप करून, कुटाने करून सुपारी घेऊन आलेला आहे. ओरिजिनल बाबा कसा असतो त्याच्या तोंडात असले शब्दच नाहीत ओरिजिनल बाबाचे. ओरिजिनल बाबा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले ट्रॅप रचायचे बंद करून मराठा समाजाला जवळ करावं. शब्द कळालेत ना? मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाज जवळ करावं. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी गोडी गुलाबीने कसा तोडगा काढता येईल. तुमचं कसलं षडयंत्र, केंद्रव्यापी सुद्धा षडयंत्र माझ्या विरोधात सक्सेस होऊ शकत नाही. कारण समाजाला मी 75 वर्षात काहीतरी देऊ शकलोय. त्यांचं लेकरू म्हणून समाजाचं मायबाप शब्द वापरला समाजाला, तर त्या मायबापाला काहीतरी देऊ शकलं. हे पोरग खानदानी ठरलंय त्यांचं, हे म्हणून मराठा समाजाचं मायबाप म्हणून ठरलंय. काहीतरी त्यांना दिलंय. गावाची गाव कुणबीत निघाले, काहीतरी देऊ शकलोय आणि 10% बी देऊ शकलोय. आणि आता सगळे सोयऱ्यांचे देणार आहे. आणि मराठा समाज तुमचं खरं धरीन होय असल्या खोटारड्या सरकारचं आणि खोटा नकली बाबाचं, या बलात्कारी बाबाचं. पाटील साहेब 2-4 महिला येणार आहेत माझ्याकडे. पाटील साहेब, तुम्ही नेहमी म्हणतात की आंदोलकाने सकारात्मक असलं पाहिजे, पण गेल्या 13 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सरकारकडून कोणीही तुम्हाला भेटायला आलं नाही मंत्री म्हणून. तुम्ही एक आंदोलक म्हणून पुन्हा एकदा सरकारला या ठिकाणी चर्चेसाठी बोलवाल का? बैठक घेतली म्हणजे आता त्यांना सन्मानच दिलाय मराठा समाजानं 1 मार्चला. तत्पूर्वी त्याच्यापूर्वी आले तर आम्ही कुठे या, चर्चा कुठं बंद ये, पण आंदोलन बंद नाही. चर्चेला या, आंदोलन बंद नाही. आंदोलन बंद होऊ शकत नाही. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही. चर्चेला या. तुम्ही यापूर्वी 2 उपोषणं केली, पण दोन्ही उपोषणामध्ये पाहायला मिळालं की मंत्री वारंवार यायचे, चर्चा करायचे, परत जायचे, परत यायचे. मात्र आता काय येत नाही मीच सांगतो. काय तुमचा प्रश्न आहे तोच. काय येत नाही? 10% दिलंय, त्याला वाटतं यांनी इश्यू करावं. मी माझ्या मराठ्यांचं वाटोळं नाही करू शकत माझ्यासाठी आणि तुमच्या सरकारसाठी. माझा स्वार्थ जागा झाला, मग मी 10% मान्य करू आणि सरकारला वाचवून, म्हणजे मी जात मारतो आणि तुम्हाला वाचितो. वा, सरकार वाचायला ठेका घेतला काय नाही.